राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बेपत्ता झाल्याची तक्रार भंडारा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। भंडारा जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न, रस्ते आणि आरोग्यविषयक प्रश्न कायम असताना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्याकडे फिरकूनही बघितलेले नाही। त्यामुळे पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित बेपत्ता झाल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी दिनांक 15 जुलै 2024 रोजी सोमवारला दुपारी 4 वाजता भंडारा पोलीस ठाण्यात दाखल केली। 9 महिन्यांपूर्वी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नंदुरबारचे आमदार आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची वर्णी लागली। त्याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्री होते। मात्र पालकमंत्री झाल्यानंतर डॉक्टर गावित यांनी भंडारा जिल्ह्याला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत अजय मेश्राम यांनी तक्रार दाखल केली। निवडणुकीत मोठ्या नेत्यांसोबत कधीतरी हजेरी लावणारे गावित निवडणुकीनंतर पूर्णतः गायब झाले। त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रशासकीय कामावर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसून शहरात प्रशासकीय कामे रामभरोसे सुरू आहेत। अनेक ठिकाणी शासकीय यंत्रणेमध्ये अधिकारी मनमर्जीप्रमाणे वागत असल्याने जिल्ह्याच्या विकास कामांना मोठा फटका बसत असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बेपत्ता झाल्याने भंडारा जिल्ह्याचा विकास खुंटला आहे। बेपत्ता असलेल्या पालकमंत्र्यांना शोधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष यांनी थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तक्रार करतेवेळी अजय मेश्राम, निलिमा रामटेके, अथर्व गोंडाने, ईश्वर कडंबे, बबन बुद्धे, राजा खान, प्रमोद चव्हाण, शरीफ खान आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते।